आज आपण एका सुंदर जपानी संकल्पनेबद्दल बोलणार आहोत, इकिगाई. तुम्ही हा शब्द ऐकला असेल नक्कीच. इंटरनेटवर तर तो खूपच प्रसिद्ध आहे. तो 4 वर्तुळांचा एक डायग्राम दिसतो. हो. तुम्हाला काय आवडतं, तुम्ही कशात चांगले आहात, जगाला कशाची गरज आहे आणि तुम्हाला कशासाठी पैसे मिळू शकतात. आणि जिथे हे चारी एकत्र येतात तिथे तुमचा इकिगाई असतो असं म्हणतात. पण आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हा आहे की ही संकल्पना खरंच इतकी सोपी आहे का? आपल्याकडे द इकिगाई जर्नी या पुस्तकावर आधारित काही माहिती आहे आणि त्यातून आपण याच्या मुळाशी जायचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला आहे. तो जो प्रसिद्ध वेन डायग्राम आहे ना, तो खरं तर इकिगाईचं एक पाश्चात्य रूपांतर आहे. अच्छा. तो वाईट नाही, म्हणजे करिअर निवडण्यासाठी कदाचित उपयुक्तही असेल, पण आपल्या स्रोतांनुसार जपानमधील मूळ संकल्पना यापेक्षा खोल आणि व्यापक आहे. इकी म्हणजे जीवन आणि गाई म्हणजे मूल्य. थोडक्यात सांगायचं तर रोज सकाळी उठण्याचं कारण. रोज सकाळी उठण्याचं कारण. हो. आणि हे कारण काहीतरी भव्य दिव्यच असायला हवं असं अजिबात नाही. उलट जपानमध्ये हे रोजच्या छोट्या छोट्या आनंदांमध्ये, सवयींमध्ये आणि नात्यांमध्ये शोधलं जातं. ही एक जीवनशैली आहे, करिअरचा फॉर्म्युला नाही. म्हणजे आपण ज्याला आयुष्याचं मोठं ध्येय समजतो तो इकिगाई नाही. ही सुरुवातच खूप रंजक आहे. बरोबर. कारण आजकाल प्रत्येकजण आपलं पॅशन शोधण्याचा मागे लागलाय आणि त्यातून पैसे कसे मिळवता येतील याचा विचार करतोय. पण तुम्ही म्हणताय की खरं इकिगाई याच्या पलीकडे आहे. अगदी तसंच. पुस्तकानुसार तुमचा इकिगाई तुमच्या कामात असू शकतो, पण तो तुमच्या कुटुंबात, तुमच्या छंदात किंवा समाजासाठी केलेल्या एखाद्या छोट्याशा कृतीतही असू शकतो. तो एकच नसतो आणि तो आयुष्यभर बदलत राहू शकतो. अच्छा, म्हणजे तो बदलूही शकतो. हो. त्यामुळे एकच खरा उद्देश शोधण्याचा जो दबाव असतो ना आपल्यावर, हो, असतो. तो या संकल्पनेत नाही. उलट जीवनाला अनेक गोष्टींमधून अर्थ मिळतो हे ती आपल्याला शिकवते. ठीक आहे, तर मग ह्या संकल्पनेच्या मुळाशी जाऊया. पुस्तकात जपानमधील ओकिनावा बेटाचा खास उल्लेख आहे. हे बेट तिथल्या लोकांच्या दीर्घायुष्यासाठी जगभर ओळखलं जातं. हो. असं म्हणतात की तिथे जगातले सगळ्यात जास्त 100 ओलांडलेले लोक राहतात. याचं आणि इकिगाईचं काही खास नातं आहे का? हो, खूप जवळचं नातं आहे. ओकिनावा हे इकिगाईच्या जिवंत उदाहरणाचं एक उत्तम ठिकाण आहे असं म्हणता येईल. तिथल्या लोकांच्या दीर्घायुष्याचं रहस्य फक्त त्यांच्या आहारात किंवा जीन्समध्ये नाही, तर त्यांच्या जीवनशैलीत आहे. आणि या जीवनशैलीचा गाभा आहे इकिगाई. जीवनशैलीत? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे रिटायरमेंट ही संकल्पनाच अस्तित्वात नाही. काय सांगताय, रिटायरमेंट नाही? नाही. लोक म्हातारपणीही कोणत्या ना कोणत्या कामात सक्रिय असतात. ते त्यांच्या आवडीचं काम करत राहतात. मग ते बागकाम असो, मासेमारी असो किंवा लहान मुलांना काही शिकवणं असो. हे ऐकूनच आश्चर्य वाटतं. आपल्याकडे तर लोक नोकरीच्या पहिल्या दिवसापासून रिटायरमेंटची योजना आखायला लागतात. पण मग तिथे लोक सतत काम करून थकत नाहीत का? नाही, कारण ते ज्याला काम म्हणतात ते त्यांच्यासाठी ओझं असतं, तर त्यांच्या असण्याचं कारण असतं. अच्छा. ते समाजाला काहीतरी देत असतात, ज्यामुळे त्यांना स्वतःला मौल्यवान वाटतं. आणि याच संदर्भात तिथे मोआई नावाची एक सुंदर सामाजिक प्रथा आहे. मोआई? हो, मोआई. मोआई म्हणजे काही मित्रांचे एक गट जो आयुष्यभर एकमेकांना भावनिक, सामाजिक आणि प्रसंगी आर्थिक आधार देतो. अरे वा. हे काही फेसबुकवरचे हजारो मित्र नाहीयेत. हे 4-5 लोकांचे घट्ट गट असतात, जे नियमितपणे भेटतात, गप्पा मारतात आणि एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात. वा, म्हणजे हे एक प्रकारचं सामाजिक सुरक्षा कवचच झालं. आजच्या काळात जिथे माणसं शहरांमध्ये अधिकाधिक एकटी परत आहेत, तिथे ही मोआईची कल्पना खूपच महत्वाची वाटते. अगदी. दीर्घायुष्यासाठी फक्त चांगला आहार नाही, तर खोल आणि अर्थपूर्ण नातेसंबंध किती आवश्यक आहेत हे यातून स्पष्ट होतं. बरोबर. ओकिनावा आपल्याला हेच शिकवतं की आपलं प्रयोजन हे वैयक्तिक असलं तरी ते समाजाशी जोडलेलं असतं. एकटेपणामुळे येणारे आजार आणि मानसिक ताण हे आधुनिक जगासमोरील मोठं आव्हान आहे. खरंय. मोआय त्यावरचा एक सुंदर उपाय आहे. आपलेपणाची भावना आणि आपण कुणाचा तरी भाग आहोत ही जाणीव जगण्याला एक वेगळाच अर्थ देते. मला फ्लो ही संकल्पना नेहमीच आकर्षक वाटली आहे. म्हणजे कामात इतकं हरवून जाणं की वेळेचं आणि भुकेचंही भान राहत नाही. पुस्तकात इकिगाय आणि फ्लो यांचा संबंध जोडला आहे, पण मला प्रश्न पडतो की हे फक्त कलाकारांसारख्या सर्जनशील लोकांसाठी शक्य आहे की आपल्यासारख्या सामान्य माणसालाही रोजच्या कामात फ्लो अनुभवता येतो? हो, अगदी. खूप चांगला प्रश्न आहे आणि याचं उत्तर हो असं आहे.
फ्लो ही अवस्था कोणीही अनुभवू शकतो. अट फक्त एकच आहे, ते काम तुमच्या क्षमतेपेक्षा थोडं जास्त आव्हानात्मक असावं, पण इतकंही कठीण नसावं की ते अशक्य वाटेल. अच्छा. जेव्हा आपण अशा कामात पूर्णपणे लक्ष केंद्रित करतो, तेव्हा आपलं मन भूतकाळ किंवा भविष्याच्या चिंतेतून मुक्त होऊन वर्तमानात स्थिर होतं. हाच खरा आनंद आहे. पुस्तकात सल्ला दिला आहे की दिवसभरात अशी कोणती कामं आहेत ज्यात तुम्हाला फ्लो अनुभवता येतो, याचं निरीक्षण करा. मग ते कोडं सोडवणं असो, एखादं वाद्य वाजवणं असो, स्वयंपाक करणं असो किंवा अगदी एक्सेल शीटमध्ये काम करणं असो. म्हणजे आपला इकिगाई शोधण्याचा हा एक मार्ग असू शकतो. हो, ज्या कामात आपल्याला सहज फ्लो अनुभवता येतो तिथे आपलं खरं पॅशन दडलेलं असू शकतं. हो. आणि हे आपल्याला पुढच्या एका महत्वाच्या संकल्पनेकडे घेऊन जातं, मायक्रो इकिगाई. मायक्रो इकिगाई. हो. याचा अर्थ असा की आपलं प्रयोजन काहीतरी भव्य-दिव्य असण्याची गरज नाही. सकाळच्या पहिल्या चहाचा कप शांतपणे पिणं, बागेतल्या रोपांना पाणी घालणं, आपल्या पाळीव प्राण्यासोबत खेळणं किंवा कामावरून परतताना आवडतं गाणं ऐकणं, या छोटे छोटे गोष्टीसुद्धा मायक्रो इकिगाई असू शकतात. खरंय? आपण नेहमी मोठ्या यशाच्या मागे धावत असतो आणि या प्रक्रियेत वर्तमानातले हे छोटे आनंद गमावून बसतो. पण पुस्तक सांगतं की आयुष्य या छोट्या क्षणांनीच बनलेलं आहे. पण कामाचं काय? अनेकांसाठी त्यांचं काम हेच सर्वात मोठं ओझं आणि तणावाचं कारण असतं. अशा परिस्थितीत कामामध्ये प्रयोजन कसे शोधायचे? मला वाटतं पुस्तकात यावर एक सुंदर जपानी शब्द आहे, शोकुनिन. हो, शोकुनिन याचा अर्थ आहे कारागीर किंवा आपल्या कामात निपुण असलेली व्यक्ती. पण हा शब्द फक्त कारागिरांपुरतं मर्यादित नाही. अच्छा. याचा खरा अर्थ आहे आपल्या कामात उत्कृष्टतेचा ध्यास घेणे आणि त्याचा समाजाला फायदा करून देण्याचा अभिमान बाळगणे. मग तुम्ही सुतार असा, डॉक्टर असा, शिक्षक असा किंवा सफाई कर्मचारी, तुमचं काम कितीही साधं असो, ते अत्यंत तळमळीने आणि कौशल्याने करणं यातच शोकुनिन भावना दडलेली आहे. सतत काहीतरी नवीन शिकणं, स्वतःला सुधारत राहणं आणि आपल्या कामातून इतरांच्या जीवनात काहीतरी सकारात्मक बदल घडवणं, यातून कामाला अर्थ प्राप्त होतो. पण ही शोकुनिन भावना धोकादायक नाही का? म्हणजे कामालाच सर्वस्व मानल्याने वर्क लाईफ बॅलन्स बिघडणार नाही का? हो. आपण जपानमधील करोशी म्हणजे अतिरिक्त कामामुळे होणारा मृत्यू या समस्येबद्दलही ऐकतो. याचा आणि शोकुनिन भावनेचा काही संबंध आहे का? तुम्ही एक अत्यंत वैध मुद्दा उपस्थित केला आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. करोशी ही एक गंभीर सामाजिक समस्या आहे जी कामाच्या दबावातून आणि कंपनीच्या संस्कृतीतून निर्माण होते. पण शोकुनिन ही संकल्पना मुळात कामाच्या तासांबद्दल नाही, तर कामाच्या दर्जाबद्दल आणि वृत्तीबद्दल आहे. अच्छा, दर्जाबद्दल? हो. खरा शोकुनिन आपल्या कामाचा आनंद घेतो. तो कामाचा गुलाम नसतो. तो कामाच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करतो, केवळ निकालावर नाही. आणि हीच वृत्ती आपल्याला मानसिक लवचिकता देते. पुस्तकात गनबारू म्हणजे प्रयत्न करत राहणे आणि गमन म्हणजे धैर्याने सहन करणे या दोन संकल्पनांचा उल्लेख आहे. जेव्हा आयुष्य आपल्यावर संकट आणतं तेव्हा कामातील हाच अर्थ आणि प्रयोजन आपल्याला टिकून राहण्याची आणि पुन्हा उभं राहण्याची शक्ती देतं. म्हणजे कामातला उद्देश हा एका अँकरसारखा काम करतो जो वादळात आपल्याला स्थिर ठेवतो. अगदी बरोबर. आणि हेच आपल्याला पुन्हा समाजाकडे घेऊन येतं. म्हणजे एकिगाई हा काही एकट्याचा प्रवास नाही? अजिबात नाही. उलट पुस्तकात वारंवार सांगितलं आहे की माणूस एकटा राहण्यासाठी बनलेला नाही. अनेकदा आपल्याला खरा उद्देश इतरांची सेवा करण्यातून किंवा त्यांच्यासाठी काहीतरी करण्यातून सापडतो. उदाहरणार्थ? जसं की पालक म्हणून आपल्या मुलांचं संगोपन करणं, एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना घडवणं किंवा एक मित्र म्हणून कोणाला तरी भावनिक आधार देणं. जेव्हा आपण स्वतःच्या पलीकडे जाऊन इतरांचा विचार करतो तेव्हा आपल्या अस्तित्वाला एक खोल अर्थ मिळतो. याला साधेपणाच्या विचाराची जोड दिली आहे असं वाटतं. कारण आजच्या जगात आपण सतत जास्त गोष्टी, जास्त यश, जास्त पैसा मिळवण्याच्या मागे असतो. पण पुस्तक याच्या उलट सांगतंय. हो, साधेपणा म्हणजे फक्त कमी वस्तू बाळगणे नव्हे. मग? तर अनावश्यक विचार, विषारी नातेसंबंध आणि मानसिक गोंधळ दूर करणं. जेव्हा आपण हा सगळा पसारा दूर करतो तेव्हा आपल्याला आपला आतला आवाज, आपली खरी आवड अधिक स्पष्टपणे ऐकू येते. बरोबर. साधेपणामुळे जीवनात एक प्रकारची स्पष्टता येते आणि जे खरंच महत्वाचं आहे त्यावर आपण लक्ष केंद्रित करू शकतो. पण या सगळ्या तात्विक गोष्टींसाठी आपलं शरीर तर तयार हवं नाही का? म्हणजे जर आरोग्यच चांगलं नसेल तर कुठला उद्देश आणि कुठला आनंद? पुस्तकात मन आणि शरीर यांच्यातील दुव्यावर काही म्हटलं आहे का?
नक्कीच. किंबहुना शरीर हा इकिगाईचा पाया मानला गेला आहे. पाया. हो, कारण शरीर हे आपल्या उद्देशाचं आणि आनंदाचं माध्यम आहे. इकिगाई भविष्यातल्या कुठल्या तरी स्वप्नात नाही, तर वर्तमानातल्या कृतीत आहे. आणि वर्तमानाचा अनुभव घेण्यासाठी सजगता किंवा माइंडफुलनेस खूप महत्वाची आहे. जसं की जेवताना फक्त जेवणावर लक्ष केंद्रित करणं, चालताना आजूबाजूच्या निसर्गाचा अनुभव घेणं, यातून आपण प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घेऊ शकतो. आणि शारीरिक आरोग्याबद्दल काय? ओकिनावाचे लोक त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींसाठीही प्रसिद्ध आहेत, बरोबर? बरोबर. पुस्तकात ओकिनावामधील एका प्रसिद्ध म्हणीवर प्रकाश टाकला आहे, हारा हाचिबू. हारा हाचिबू. हारा हाचिबू याचा अर्थ आहे आपलं पोट 80% भरेपर्यंतच खा. अच्छा. म्हणजे थोडी भूक शिल्लक असतानाच जेवण थांबवणे. आजच्या काळात आपण गरजेपेक्षा जास्त खातो, ज्यामुळे अनेक आजार होतात. खरंय. याउलट हारा हाचिबू हे तत्व आपल्याला संयम शिकवतं आणि शरीराला हलकं ठेवतं. यासोबतच रोजच्या शारीरिक हालचालींवर, जसं की चालणं, बागकाम करणं, यावरही खूप भर दिला जातो. कारण निरोगी शरीराशिवाय कोणीही आपल्या उद्देशाचा पूर्णपणे आनंद घेऊ शकत नाही. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं, पण खूप अवघडही वाटतं. आपला इकिगाई शोधा हे एखाद्या मोठ्या, न पेलणाऱ्या प्रोजेक्टसारखं वाटू शकतं. इतक्या सगळ्या संकल्पना ऐकल्यावर सामान्य माणसाने सुरुवात नक्की कुठून करायची? याबद्दल पुस्तकात काही सोप्या, व्यावहारिक टिप्स दिल्या आहेत का? हो, दिल्या आहेत. आणि त्या खूप आत्मपरीक्षण करायला लावणाऱ्या आहेत. हे काही एका रात्रीत सापडणारं उत्तर नाही, हे पुस्तक आधीच स्पष्ट करतं. बरोबर. पण प्रवासाला सुरुवात करण्यासाठी काही प्रश्न स्वतःला विचारायला सांगितले आहेत. पहिला प्रश्न आहे, लहानपणी तुम्हाला काय करायला आवडायचं? अरे वा, हा प्रश्न खूपच महत्वाचा आहे, कारण तेव्हा आपल्यावर समाजाचं किंवा पैसे कमवण्याचं दडपण नसतं. अगदी बरोबर. दुसरा प्रश्न आहे, सध्या अशी कोणती कामं आहेत जी करताना तुम्हाला ऊर्जा मिळते आणि कोणती कामं तुमची ऊर्जा शोषून घेतात? यातून आपल्याला कळतं की कोणत्या गोष्टी आपल्या स्वभावाला अनुकूल आहेत. तिसरा प्रश्न, जो मला खूप आवडतो, तो म्हणजे लोक अनेकदा कोणत्या प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्याकडे मदतीसाठी येतात? ओ, हा वेगळा दृष्टिकोन आहे. हो ना. यातून आपल्याला कळतं की आपली नैसर्गिक ताकद किंवा कौशल्य कोणती आहेत जी इतरांसाठी उपयुक्त ठरू शकतात. आणि एक महत्वाचा प्रश्न असाही विचारला जातो की जर तुम्हाला पैसे मिळाले नाहीत तरी तुम्ही कोणतं काम आनंदाने कराल? मला वाटतं या प्रश्नाचं उत्तरच खऱ्या इकिगाईच्या सर्वात जवळ घेऊन जातं. निश्चितच, कारण हे उत्तर तुमच्या आतून आलेलं असतं, कोणत्याही बाह्य दबावाशिवाय. या प्रश्नांच्या उत्तरांमधून आपल्याला काही दिशा मिळू शकते, पण त्यानंतर प्रत्यक्ष प्रयोग करणं महत्वाचं आहे. प्रयोग? हो. एखादा नवीन छंद जोपासा, स्वयंसेवा करा, नवीन काहीतरी शिका. या प्रयोगांमधूनच आपल्याला कळतं की खरंच कशात आनंद मिळतो. इकिगाई हा शोधण्याचा नाही, तर तो घडवण्याचा प्रवास आहे. तर मग या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? असं दिसतंय की इकिगाय हे काहीतरी मिळवण्याचं अंतिम ठिकाण नाही, तर तो एक सततचा प्रवास आहे. बरोबर. तो काहीतरी भव्यदिव्य शोधण्याबद्दल नाही, तर जे आपल्याकडे आहे, जे आपण रोज करतो, त्यातच अर्थ शोधण्याबद्दल आहे. सुरुवात छोट्या गोष्टींपासून करा, रोजच्या सवयी लावा आणि आपलं प्रयोजन वेळेनुसार बदलू शकतं हे मान्य करा. अगदी बरोबर. खरा आनंद आणि समाधान हे रोजच्या छोट्या उद्देशांमधून, मजबूत सामाजिक संबंधांमधून, साधेपणातून आणि सततच्या अर्थपूर्ण कृतींमधून मिळतं. हे मन, शरीर आणि समाज यांचं एक सुंदर एकत्रीकरण आहे. इकिगाई म्हणजे आयुष्यभर चालणारी एक कला आहे, ज्यात आपण रोज थोडे थोडे रंग भरत असतो. यावर एक विचार मनात येतो, ज्यावर आपण चिंतन करू शकतो. जर इकिगाई हा सतत बदलणारा असेल आणि तो रोजच्या छोट्या कृतींमध्ये सापडत असेल, तर आजच्या काळात आयुष्याच्या एका मोठ्या उद्देशाचा जो आपण ध्यास घेतो, तोच ध्यास आपल्या दैनंदिन खऱ्याखुऱ्या आनंदाच्या आड येत असेल का? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.